चला नमस्कार, मी पी थोरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर आयडियल फार्मसी कोचिंग हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे. जेही लोक फार्मसी एक्झामसाठी प्रिपेअर करत असतील तर त्या लोकांसाठी आपलं हे खूप चॅनल महत्त्वाचं आहे. आता आपण जो व्हिडिओ बनवणार आहे त्याचं PDF तुम्हाला याच टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर हा ड्रग इन्स्पेक्टरचं आपलं आणखीन एक टेलिग्रामचं चॅनल आहे, ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम्स म्हणून, तर त्याला तुम्ही जॉईन करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला जो तुमचा एम्सचा पेपर होता, एम्स CRE फार्मासिस्ट 2025, तर त्याचे जे मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत तर ते तुमच्याशी मी डिस्कस करायचा प्रयत्न करेल. जेवढेही प्रश्न तुमच्याकडून मला पॉसिबल होते किंवा जेवढेही आतापर्यंत विद्यार्थ्यांनी मला रिप्लाय दिलेले आहेत, ते यूट्यूबवरती असेल किंवा टेलिग्रामवरती असेल, व्हॉट्सअपवरती असेल, ते सर्व जेवढेही पॉसिबल होईल, जेवढी त्याच्यामध्ये MCQ चांगल्या पद्धतीने मला याच्यामध्ये मेन्शन करता येतील आणि जास्तीत जास्त MCQ कव्हर करण्याचा प्रयत्न तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे. तर नेमकं बघूयात की कुठल्या टॉपिकवरती कसा पेपरचा एकंदरीत पॅटर्न होता, कुठल्या सब्जेक्टवरती किती प्रश्न विचारले होते, पेपरचा पॅटर्न एकंदरीत कसा होता, BYQ क्वेश्चन विचारले होते किंवा नाही, सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करायचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघू शकता तुम्ही पहिला प्रश्न आपण बघतोय, नायट्रोग्लिसरीन आणि फॉस्फोडायस्टरेज याचं जे कॉम्बिनेशन आहे तर त्याचा इफेक्ट काय होतो. तर बघू शकता तुम्ही फार्मॅकोलॉजीवरती महत्त्वाचा प्रश्न आहे. नायट्रोग्लिसरीन आणि फॉस्फोडायस्टरेज याचं कॉम्बिनेशन, या दोन्हीचा इफेक्ट कशा प्रकारचा इफेक्ट असतो याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. तुम्ही जशा प्रकारचे मला प्रश्न पाठवले त्याच पद्धतीने मी तुमच्याशी डिस्कस करायचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर फार्मॅकोलॉजीवरती नेक्स्ट प्रश्न आहे तुमचा ड्रग क्लासिफिकेशनवरती, टोकोलायटिक्स किंवा याचे डेफिनेशन किंवा ड्रग विचारला असेल याच्यावरती एक प्रश्न होता. त्याच्यानंतर MAO-B इनिबिटर जे आहेत हे सुद्धा फार्मॅकोलॉजीच्या क्लासिफिकेशनवरती प्रश्न आहे. MAO-B इनिबिटर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला इथे विचारला दिसत असेल. त्याच्यानंतर अँटी डायबेटिक ड्रग सिराग्लिप्टिन हा कोलॉजीचा महत्त्वाचा क्लासिफिकेशन अँटी डायबेटिक, त्याच्यावरती प्रश्न विचारला. सिराग्लिप्टिन तुम्हाला ड्रग माहिती आहे, अँटी डायबेटिकमध्ये येतो, त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर ACE इनिबिटर कॅन नॉट गिव्हन विथ, ACE इनिबिटर जे आहेत ते कशासोबत दिले जात नाहीत, सेम फार्मॅकोलॉजीचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर फॅट सोल्युबल व्हिटॅमिन, त्याच्या आपला हा टॉपिक आपल्याला बायोकेमिस्ट्री असेल, ॲनाटॉमी असेल किंवा फार्मॅकोलॉजी असेल त्यामध्ये व्हिटॅमिन टॉपिक भेटून जाईल, तर त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. अल्झायमर डिसीजची ड्रग ऑफ चॉईस विचारली होती. जर विचार केला तर फार्मॅकोलॉजीचं जे क्लासिफिकेशन आहे त्याच्यावरती बरेच प्रश्न तुम्हाला या पेपरमध्ये आजच्या बघायला भेटले. त्याच्यानंतर फार्मॅकोकायनेटिक मेटाक्लोप्रामाइडचं विचारलं होतं. सल्फॅसायलाझेनचा 20 तुम्हाला याच्यामध्ये विचारला गेलेला होता. व्हॅन्कोमायसिनचा साईड इफेक्ट विचारला होता. क्लोरामफेनिकॉलचा साईड इफेक्ट विचारला होता. त्याच्यामध्ये रेड मॅन सिंड्रोम अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर पायरोजन टेस्ट, ॲनिमल रॅबिट आपण यूज करतो पायरोजन टेस्टसाठी, त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. एसुटिक्समध्ये भेटून जाईल तुम्हाला. हे दोन महत्त्वाचे कोलॉजीचे प्रश्न आहेत. याच्यानंतर डिटेलमध्ये आणखीन प्रश्न जमा झाले तर तुम्हाला त्याचा आन्सर सहित प्रूफ सहित मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते डिस्कस करेल. डिटर्जंट जे आहेत त्यांची HLB व्हॅल्यू विचारली होती सुटिक्समध्ये. स्लाइटली सोल्युबलची HLB व्हॅल्यू विचारली होती, हे सुद्धा सुटिक्सचा प्रश्न आहे. अँटी ॲरेथमिक जे ड्रग आहे त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन विचारली होती, तुम्हाला कोलॉजीचा प्रश्न आहे. डिजिनेस, ब्लरिंग ऑफ विजन अँड डायरिया हे साईड इफेक्ट कशाचे आहेत, कोलॉजीचा प्रश्न आहे. स्पेरिकल शेप ऑफ द वॉटर सरफेस टेन्शनमुळं आहे, सुटिक्समध्ये भेटून जाईल. शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन याच्यावरती प्रश्न विचारला होता. त्याचबरोबर लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला असं तुम्ही मला पाठवलं आहे. सर्जिकल ड्रेसिंगवरती सुद्धा प्रश्न विचारला जे की हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसीमध्ये येऊन जाईल. रेसिमायझेशनवरती प्रश्न विचारला होता. लेप्रसीवरती एक प्रश्न होता जे की कोलॉजीमध्ये भेटून जाईल. फ्लॉक्झेटिन ड्रग जो आहे तो कशामध्ये येतो, नो प्लास्टिक ड्रगमध्ये फ्लॉक्झेटिन ड्रग येतो, फ्लॉजीचं क्लासिफिकेशन. FDA अप्रूव्ड ड्रग्स पोस्टपार्टम प्रेग्नन्सीमध्ये कुठले खालीलपैकी कुठला ड्रग होता जो की FDA अप्रूव्ड आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर टॅबलेट साईज इफेक्ट, टॅबलेटचे जे इफेक्ट आहे त्याच्यामध्ये लॅमिनेशन असेल, स्टिकिंग असेल, त्याच्यावरती प्रश्न विचारले होते. NDA आणि AND जे ड्रग्ज आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले होते. वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला होता आणि इन्सोल्युबल व्हिटॅमिन, अशा व्हिटॅमिनवरती जवळपास 2 ते 3 प्रश्न विचारले होते. स्टिकिंग इफेक्ट सांगितल्याप्रमाणे स्टिकिंग इफेक्ट आणि लॅमिनेशन इफेक्ट या टॅबलेट इफेक्टवरती सुद्धा सुटिक्सचे प्रश्न हे विचारले गेलेले होते आजच्या व्हिडिओमध्ये. डिसइंटिग्रेशन टाईम तुम्हाला कोटेड टॅबलेटचा विचारला होता जो की सुटिक्समध्ये भेटून जाईल. त्याच्यानंतर रिपब्लिक डेला आपल्या इंडियामध्ये कुठले गेस्ट आले होते अशा प्रकारचा प्रश्न होता. त्याच्यानंतर डेटॉल हा कुठल्या शेड्यूलमध्ये इन्क्लूड केला जातो, शेड्यूल O ज्युरिस्प्रुडन्समध्ये. अँटिकान्सर ड्रग विचारला जातो तुम्हाला, क्लासिफिकेशनचा कोलॉजीचा प्रश्न आहे. बायोलॉजिकल प्रोडक्ट शेड्यूल कुठल्या याच्यामध्ये इन्क्लूड केलं जातं, C मध्ये इन्क्लूड केला जातो, ज्युरिस्प्रुडन्सचा शेड्यूलचा प्रश्न आहे. ग्रॅन्युलेशन मेथड स्लगिंगवरती प्रश्न विचारला होता जे की सुटिक्समध्ये सापडून जाते.
केमिकल मॅसेंजर कॉलेजमध्ये भेटून जाईल, त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. इंडियन पेटंट ॲक्ट 1970 याच्यावरती प्रश्न विचारला होता. इयर विचारलं होतं ते 1970 आहे. स्मोकिंग, सिझिंग आणि साईड इफेक्ट कशाचे आहेत कॉलेजवरती प्रश्न आहे. लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. त्याचबरोबर शॉर्ट ॲक्टिंग सुद्धा याच्यावरती प्रश्नसुद्धा विचारला होता. हार्मोन्स कशामध्ये इन्क्लूड केले जातात कुठल्या शेड्यूलमध्ये, त्याच्यावरती प्रश्न होता जे की पीजेमध्ये येतो. एंट्रिक कोटेड टॅबलेट त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. डोनेपेजाईल इंक्रीजेसचा साईड इफेक्ट कॉलेजचा प्रश्न आहे. क्लोपिडोग्रिलची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला गेलेला होता. अशा प्रकारचे जवळपास 42 ते 43 प्रश्न मेमरी बेस जेवढे पॉसिबल होते तेवढे तुम्हाला मी आजच्या वेळेमध्ये तुमच्याशी डिस्कस करायचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा प्रश्न जर डिटेलमध्ये भेटले तर त्याच्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. यावरून एवढं लक्षात येते आजच्या 42-43 प्रश्नावरून की फार्मॅकोलॉजी, त्याचं क्लासिफिकेशन, त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, साईड इफेक्ट, युजेस, त्याच्याबरोबर सुटिक्स अशा महत्त्वाच्या 2 सब्जेक्टवरती प्रश्न विचारलेले होते. आणि इंग्लिशवरती बराच भर दिलेला होता असं तुमच्यापैकी बरेच जण सांगताय. कॉम्प्युटरवरती प्रश्न विचारले गेले नव्हते, तो पार्ट स्किप करून इंग्लिशचे प्रश्न हे जास्त विचारले गेलेले आहेत असं तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी रिप्लायमध्ये मला सांगितलं. पेपरचा हार्डनेस जर बघितला तर मॉडरेट लेवलचा पेपर आपल्याला म्हणता येईल आणि बरेच प्रश्न याच्यात तुम्हाला फार्मसिस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये इझिली भेटून जातील. जर आणखीन काही क्लॅरिटी प्रश्नामध्ये भेटले प्रश्न तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठल्या पुस्तकातून आणि प्रिव्हायकोमधले कसे प्रश्न रिपीट झालेले आहेत ते सर्व तुम्हाला मी लाईव्हमध्ये दाखवेल. याच्यापैकी काही आणखी प्रश्न तुम्हाला आठवत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही प्रश्न पाठवू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते कव्हर करायचा प्रयत्न करेन. तर आजच्या बघता एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. काळजी घ्या. जय हिंद. वंदे मातरम.